कोर्टात भेट. टिळक ख्रिस्ती झाल्याचे नागपुरात बापूसाहेब बुटींना कळल्याबरोबर ते वसईला जाऊन टिळकांना भेटले व तेथून मला भेटायला नाशिकास आले. त्यांना पाहून मला जोराचे हुंदका आला व त्यांनाही आला. त्यांनी रडत रडत एवढे सांगितले, बाई, मी तुमचा मोठा मुलगा व दत्तू लहान मुलगा असे समजा. इतके बोलून ते गेले. गेल्याबरोबर पंचवटीतून त्यांनी मला 10 रुपये पाठवले व पुढेही दर महिन्याला 10 रुपये पाठवावे असा त्यांचा मानस होता. पण माझ्या भावा बहिणीला ते आवडले नाही व त्यांनी त्यांना वाईट न वाटेल अशा रीतीने कळवले. आपली बायको मुले तरी मी तुमच्या भेटीला आणीन असे त्यांनी लिहिले, पण हीही त्यांची इच्छा शेवटास गेली नाही. त्याच उन्हाळ्यात टिळक प्रथम महाबळेश्वरला गेले. बापूसाहेबांनीही तेथे बंगला वगैरे भाड्याने ठरवून मला व दत्तूला आपल्याबरोबर नेण्याचे ठरवून मला तसे लिहिले. पण तोही बेत अंमलात न येण्यास काही अपरिहार्य कारणे घडली. मला ती आठवत नाही. महाबळेश्वरात टिळकांनी प्रथमच फुलामुलांवरील आपल्या प्रसिद्ध कविता लिहिण्यास सुरुवात केली. अहमदनगरचे रेव्हरंड डॉक्टर ह्यूम यांनी त्यांना जवळजवळ आपल्याच घरी ठेवले होते. तेथे त्यांनी मुले, त्यांच्या पाहुण्यांची मुले व महाबळेश्वरातील जेथे तेथे उगवणारी रानफुले, टिळकांची वृत्ती त्या तऱ्हेची काव्य लिहिण्यास फार अनुकूल होती. पाटीवर रुळीत धुसर मुक्त बाल ही त्यांची प्रसिद्ध कविता मिस फेअरबँक या गोजीरवाण्या मुलीवर ह्याच वेळेस त्यांनी लिहिली. या एकंदर सर्व तऱ्हेच्या आनंदी वातावरणात त्यांचा क्षय हा म्हणता पळाला. महाबळेश्वर सोडल्यानंतर टिळक नगरास ह्याच डॉक्टर ह्यूमच्या हाताखाली नगरच्या ईश्वरविद्येच्या शाळेत शिकू लागले व त्याच वेळी तेथे काही विषय शिकूही लागले. पेन्शनची बदली पंढरपुरात झाली. तेथे सखाराम भाऊजी होते. पेन्शनबरोबर मीही पंढरपुरास गेले, पण माझे होते तेच होते, म्हणजे डोळ्याचे पाणी खळले नाही व तोंडाला वाचा फुटली नाही. माझे सारे भिकूताईला व तिच्या जावेला करावे लागले. भिकूताईची ही जाऊ बाळासाहेबांची सावत्र आई. ही बालविधवा होती. दत्तूला तिचा लळा फार होता. तिच्या लुगड्यावरून तो तिला लाल मावशी म्हणत असे. त्याने आपल्या प्रत्येक मावशीला अशीच नावे दिली होती. ठेंगणी मावशी, लुगडी मावशी, लाल मावशी अशी त्यांची नावे असत व प्रत्येकाला आपले नाव पाहून दत्तूचे कौतुक वाटे. भिकूताई लट्ट होती म्हणून तिला तो लट्ट मावशी म्हणे. पंढरपुरात जाताच दत्तूकरिता भिकूताईने एक मास्तर ठेवला. हा मुलगा शिकून शहाणा झाला की आपण मिळविली, मग आपल्या बहिणीची काही काळजी नाही असे तिला वाटे. ती त्याच्या मागे एकसारखी अभ्यासाकरिता लागे. नानासाहेब म्हणत, का त्याच्या मागे लागतेस? खेळू दे त्याला, त्याचे काय वय गेले आहे, शिकेल तो हळूहळू. पण माईसाहेबांनी आपला हेका कधी सोडला नाही. पेंडसे दत्तूचे फार लाड करीत. त्याला सोडून ते कधी काही खात नसत, पण माईसाहेबांना दत्तूने नानासाहेबांच्या फराळाच्या वेळेस तेथे असू नये असे वाटे. फराळाची वेळ झाली की त्यांनी म्हणावे, दत्तू, फराळाची वेळ झाली की दत्तूने म्हणावे, मावशी मी बाहेर खेळतो. पण ही सूचना करताना व त्याचे उत्तर ऐकून त्यांना फार वाईट वाटे. त्यांना वाटे दत्तूने नानासाहेबांना काही त्रास दिला तर त्यापेक्षा त्यांनीच त्याला हाक मारलेली बरी. पण नानासाहेबांनी मात्र एक दिवसही दत्तूखेरीज फराळ केला नाही. ते त्याला टिळक म्हणत. कामावरून येताच पेन्शांनी त्याचा शोध करावा. टिळक कुठे आहेत? त्याला बोलव फराळाला. टिळक, अरे टिळक, हा घे लालू. आणि मग टिळक आल्यावर दोघांनी फराळ करायचा. हा रोजचा क्रम ठरलेला होता. रोज फराळाचे काय करायचे त्याबद्दल लाल मावशीने आधी दत्तूला विचार घ्यावयाचा व त्याच्या विचारानेच फराळाचे तयार व्हायचे. मी मात्र अंथरुणावर पडलेली असे. जेवण सुद्धा मला बळेबळे घालीत. पुढे पुढे मी लुगडी फाडू लागले. भिकूताईला वाटले ही आता खात्रीने वेडी होणार. ही त्यापेक्षा मेली तर बरे. माझ्या मागे वेडीला कोण सांभाळील? माझी ही स्थिती टिळकांच्या कानावर गेली. त्यांची तार आली. आतापर्यंत त्यांच्याकडून एखादे पत्रही आले नव्हते, पण मग मला पत्र आले व त्यात आपल्या पत्त्याची पाकिटेही त्यांनी पाठवली होती. मी मोठ्या चोरीने त्यांना पत्र पाठवले. मला पत्र पाठवण्याची परवानगी नव्हती. माझ्या पत्रात कविते वाचून काही नसे. या पत्रात जी कविता पाठवली तिच्या 3 ओळी मला आठवतात. सखी रात्रंदिन छळीत मला स्ववत कल्पना, अशा ही बहिणी खरी रंजवी म्हणा, चिंती परी दासी तिची करीत वल्गण. आणखीन एक कविता नवरा म्हणून त्यांना मी पाठवली होती ती अशी. गुणरूपाने मनासारखा परंतु झाला पिसा, साजनी हा तरी नवरा कसा, काय बोलते
सुबुद्धी एका प्रपंच माझा कसा, विवेक नवरा मशी बोलेना हा बघ रुसला असा. याने कसे मला सोडिले दूध म्हणून विष पाजिले, कंठावरती हात ठेवून मांडिली ही खेळना, साजनी तुम्ही मनामधी आणा. अशा मनीषा तृष्ण जावा ह्या माझ्या तिघीजणी, ममता सासू करीती माझ्या जीवाची खेळणी. हा क्रोध खाटीक सुरा, हा निर्दय मम सासरा, नाही विसावा षडूपी दिरा, गांजित्री रात्र दिनी, तरी नच पाही पती ढुंकूनी. माय बाप तर दूर राहिले विवेक नवरा असा, न कळे माझा जीव वाचला आजवरी गे कसा. भ्रांती वंशांनी गांजिले, क्रोधाच्या हाती दिले, किती गांजणूक सोसूबाई फारच मी श्रमले, शेवटी निसंग मी बनले. सासू सासरा खुशाल आता शिमगा करती घरी, जीव शिवाचे ऐक पाहुनी मी तर सुटले परी. रामनामाचा अमृत पेला निजवदनी स्वीकारिला, सुरकुळ टिळक श्री नारायण चरणी लीन जाहली, लक्ष्मी मी तू हे विसरली. माझ्या नव्या उद्योगाने मला जरा बरे वाटू लागले, पण कविता करून मीच पाठ ठेवते हे टिळकांना खरे वाटेना. सखाराम भाऊजी पंढरपुरास होते, ते रोज मला भेटायला येत. अशी एक गप्प उठली होती की भाऊजी टिळकांना दरमहा 100 रुपये खर्चाला पाठवतात. टिळक जरी ख्रिस्ती झाले होते आणि भिकूताईंचा त्यांच्यावर राग होता, तरी तिला त्यांच्याबद्दल अभिमान वाटे. ही गप्प तिच्या कानावर गेल्यापासून ती भाऊजींवर फार संतापली होती. एक दिवस भाऊजी आले तेव्हा नानासाहेब जेवीत होते. तेच भाऊजींना पाठ टाकून दिला. भिकूताई त्यांच्यापुढे येऊन उभी राहिली व म्हणाली, का हो, तुमच्या भावाने धोपटी कधीपासून घेतली? भाऊजींना भिकूताईच्या बोलण्याचा एकंदर आविर्भावाचा काहीच अर्थ कळेना. ते म्हणाले, तुम्ही काय म्हणता ते मला कळत नाही. कशाला कळेल? तिकडे भावाला 100 रुपये दरमहा पाठवता आणि इकडे भाऊजीची लुगडी फाटली ती तुम्हाला दिसत नाही. भाऊजी भिकूताईचे सर्व बोलणे मुकाट्याने खाली मान घालून ऐकून घेत होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याकरता 1 लुगडे व दत्तूकरता 2 कुडती पाठवली. एक दिवस सखाराम भाऊजी मजजवळ येऊन बसले. इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यावर त्यांनी हळूच टिळकांचा विषय काढला. मी निजूनच हं करीत होते. भाऊजी म्हणाले, वहिनी, तुम्ही आजारी आहात, कितीतरी माणसे तुमचे करीत आहेत, असे तिकडे नानाचे कोणी करीत असेल का? सांगा. तुम्ही त्यांना सूटपत्र द्या म्हणजे ते मोकळे होतील. तुमची काळजी घेणारी माणसे आहेत. हे बोलणे ऐकताच आणि त्यांना नव्हती का काळजी घेणारी असे म्हणून मी तटकन उठून बसले. आता कुठे ते बांधलेले आहेत? सूटपत्र कशाचे देऊ? मी का पळून गेले का निघून गेले? असे जसे त्यांचे कोणी नाही तसे माझे कोणी नाही. मला पैसा नाही, विद्या नाही, मूल लहान, मी काय करणार? तुमची सगळ्यांची भांडीच घासणार की नाही? तुमची ही शिष्टाई पुरे. त्यांना पत्र पाठवा, म्हणावे आधी येऊन बायकोचे लग्न नीटनेटके लावून द्या आणि मग स्वतःचे लग्न करा. तुम्हाला काही वाटत नाही मी कोणाशी बोलतो ते? मी बोलता बोलता उभी राहिले. भाऊजी मुकाट्याने खाली मान घालून सर्व ऐकून घेत होते. टिळकांची मला रोजच्या रोज पत्र येत. कधी कधी 3 पत्रे येत. मी एखादे लिही, त्यात कविता असे. मला काही त्यांच्याजवळ मागायचे नव्हते की त्यांना काही सांगायचे नव्हते. एक दिवस मला भेटायला येतो अशी टिळकांची पेन्शनना तार आली. माझ्या घरी येऊ नका अशी पेन्शनने उलट तार केली. त्या दिवशी थेट सारखी स्थिती झाली. कोणाच्या पोटात अन्न नाही की डोळ्याला झोप नाही. कोणी कोणाशी बोलत नव्हते. मला हे काहीच ठाऊक नव्हते. सकाळी 8 वाजता टिळक पंढरपुरास आले. दुपारी 2चा सुमार झाला तरी पेन्शनचे उत्तर नाही. आपण इतकी पत्रे पाठवली तरी त्यांचे उत्तर नाही हे पाहून टिळकांना फार राग आला. त्यांनी शेवटचे पत्र पाठवले. माझ्या बायकोला बरे नाही असे कळल्यावरून मी मुद्दाम तिला भेटायला आलो. आल्यापासून 3-4 समोपचाराची पत्रे मी तेथून पाठवली. आपणाकडून त्यांचा जवाब नाही. वाईट वाटते. मी तिची भेट घेतल्या वाचून जाणार नाही. आपल्या इच्छेविरुद्ध जाण्याचा माझा बेत नाही, तरी पण मी उद्या कोर्टात तिची भेट घेईन.